शेवगा हा वृक्ष सुमारे 10 मीटर उंच वाढतो. खोड मऊ व ठिसूळ असते. साल जाड, तक्षीय व भेगाळलेली असते. कवळ्या भागांवर बारीक लव असते. पाने संयुक्त सुमारे 45 सेंटीमीटर लांब लंबगोल असून सर्व दले व दलिका समोरासमोर असतात. फुलोरे परिमंजरी प्रकारचे असून फांद्यांच्या टोकांस येतात व त्यावर सुगंधी पांढरी फुले येतात. फुलांची संरचना व वनस्पतींची अन्य लक्षणे मोरिंगेसिकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. याची शेंगांप्रमाणे येणारी फळे सुमारे 45 सेंटीमीटर लांब व 1.8 सेंटीमीटर व्यासाची असून कोवळेपत्री त्रिकोणी, हिरवी, मऊ, बारीक असून त्यांवर मऊ खोबणे कंगोरे असतात. पक्व शेंगा आपोआप तडकून बिया वाऱ्याने पसरल्या जातात. शेवगा वृक्षाच्या वाढीसाठी ह्युमसयुक्त व भुसभुशीत जमीन चांगली असते. उष्णकटिबंधीय हवामान त्याला चांगले मानवते. बिया व कलमे लावून नवीन लागवड करतात. शेंगा चांगल्या मिळण्याच्या दृष्टीने छाट कलमे लावणे श्रेयस्कर असते. त्यांना लवकर मुळे फुटून काही महिन्यांत झाडे मोठी होतात. रोपे लावूनही लागवड करतात. ती डोक्या एवढ्या उंचीची झाल्यावर छाटतात व त्यामुळे अधिक फांद्या फुटतात आणि त्या उंचीला कमी राहतात. शेवग्याची लागवड 5 बाय 5 मीटर अंतरावर करतात. सुरुवातीच्या काळात त्यात आंतरपीक घेतात. त्याला फारसे पाणी लागत नाही व खते देत नाहीत. मात्र नियमित व योग्य प्रमाणात खते व जोर खते आणि अंतर्मशागत केल्यास उत्पन्न वाढते. एका झाडाला सुमारे 1000 शेंगा येतात. दक्षिण भारतात जाफना शेंग 60 ते 90 सेंटीमीटर लांब, चौकारी चेरी मुरुंगा शेंग 90 ते 120 सेंटीमीटर लांब व चेम मुरुंगा लाल टोकाच्या शेंगा हे प्रकार आढळतात. संशोधनाने वर्षात एकापेक्षा जास्त बहार येणारे, बिगर हंगामी व जास्त उत्पन्न देणारे 14 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. त्यांपैकी कोईमुत्तूर 1, कोईमुत्तूर 2, PKM 1, PKM 2 व कोकण रुचिरा हे प्रकार महाराष्ट्रात लागवडीत आहेत. अवर्षणग्रस्त भागात लागवडीस तो योग्य आहे. याची आता निर्यातही होऊ लागली आहे. शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. शेंगांतील गर व बिया स्वादिष्ट व औषधी असतात. पाने व फुले भाजीसाठी वापरतात. शेळ्या मेंढ्याही ती खातात. बिया भाजून शेंगदाण्यांप्रमाणे खातात. पाने पौष्टिक असून त्यात अजीवनसत्व असते. तसेच टोमॅटो, मुळा, गाजर व वाटाण्यापेक्षा अधिक क जीवनसत्व असते. शेंगेत 86.9 जलांश, 2.5 प्रथिन, 0.1 मेद, 3.7 कार्बोहायड्रेट, 4.8 तंतू व 2.0 खनिजे, याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, आयोडीन, ॲक्झॅलिक आम्ल, केरोटीन, निकोटिनिक आम्ल व ॲस्कॉर्बिक आम्ल यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेवग्याचे सर्व भाग वैद्यकात महत्त्वाचे मानले आहेत. त्यातील मेरिगिन व मेरिगिनिन ही अल्कलॉइडे अधिक महत्त्वाची आहेत. बियांपासून फिक्कट पिवळे न सुकणारे मंद सुगंधी तेल मिळते. बेन तेल असे त्याचे व्यापारी नाव आहे. ते खाण्यासाठी, दिव्यात जाळण्यासाठी व सौंदर्य प्रसाधनात मिसळण्यासाठी वापरतात. घड्याळे व इतर सूक्ष्म यांत्रिक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी ते ऑलिव्ह तेलासारखे वापरतात. पेंड खतासाठी वापरतात. शेवग्याच्या सालीपासून पांढरट डिंक होतो. गूळ तयार करताना रसातील मळी काढण्यासाठी सालीचा वापर होतो. शेवग्यावर फारसे रोग व किडी पडत नाहीत. तामिळनाडूत डिप्लोडिया या कवकामुळे, हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे खोडकूज हा रोग होतो. 2 प्रकारच्या अळ्या व खोडाला भोक पाडणारी कीड यांचाही उपद्रव होतो. केसाळ सुरवंटामुळे युप्टिरुटी मॅलिफेरा पाने गळून जातात. त्यावर फिश ऑइल, रोझिज सोप द्रावण फवारतात. तसेच नुड्रा बलायटिऑलिस या सुरवंटांमुळे झाड निष्पर्ण होते. नुर्डा मोरिंगीची अळी कळ्यांचे नुकसान करते. महाराष्ट्रात सायक्लोपेल्टा सिक्विफोलिया ही कीड आढळते. शेवग्याची भारतात सर्वत्र व म्यानमार, श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणावर लागवड होते. दक्षिण कॅलिफोर्नियात तो अनेक वर्ष लागवडीत आहे. धन्यवाद.